Hello everyone. Today we are going to start our chapter number 6, that is software component. In this chapter we are going to learn more about our software. आज आपण आपल्या 6व्या प्रकरणाला चॅप्टर नंबर 6 ला सुरुवात करत आहोत. सॉफ्टवेअर कंपोनंट. या चॅप्टरमध्ये आपण सॉफ्टवेअर विषयी आणखी माहिती पाहणार आहोत की सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत वगैरे, इथे आपण त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहू. Introduction. A set of instruction is called a program and a group of related program is called software. A program is written by programmers which enables a computer to obtain solution of a problem. Software is another name of programs. Programs are the instruction that tells the computer how to process data into the form you want. In simple word, software tells computer what to do आणि how to do it. ठीक आहे, म्हणजे सॉफ्टवेअर कशाला म्हणायचंय तर अशा इन्स्ट्रक्शनचा सेट की जो कम्प्युटरला सांगतो की काय करायचंय आणि कसं करायचंय. ठीक आहे, आता पहा इथं दिलंय इन्स्ट्रक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याला काय म्हणतो आपण, प्रोग्राम म्हणतो. म्हणजे इन्स्ट्रक्शन काय म्हणतात इन्स्ट्रक्शनला, ठीक आहे, सूचनांचा एक जो संच आहे, त्या सूचनांचा जो काही संच आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्राम म्हणतो. आणि एकाच गोष्टीशी रिलेटेड असलेल्या अशा सूचनांच्या संचला आपण काय म्हणणार आहे, सॉफ्टवेअर म्हणणार आहे. सॉफ्टवेअर प्रोग्रामर काय करतात, तुमचे सॉफ्टवेअर लिहितात, सॉफ्टवेअर तयार करतात. प्रोग्रामर एक एक प्रोग्राम लिहून एक बंच तयार करतात, त्याला काय म्हणतो आपण, सॉफ्टवेअर म्हणतो. आणि हे सॉफ्टवेअर कशासाठी लिहिले असतात किंवा प्रोग्राम कशासाठी केलेले असतात तर एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी काय केले असतात, हे सगळे प्रोग्राम लिहिलेले असतात. सॉफ्टवेअर इज अनदर नेम ऑफ प्रोग्राम. सॉफ्टवेअर प्रोग्रामला दिलेलं काय दुसरं एक नाव आहे. आणि सॉफ्टवेअर काय करतात तर तुमच्या कम्प्युटरला सांगतात की डेटा कशा प्रकारे प्रोसेस करायचा आहे. जसं तुम्हाला जसं वाटेल तुम्ही ठरवताल की या पद्धतीनं प्रोसेस झाला पाहिजे, तुम्ही त्याच पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, तुमच्या प्रोग्राम थ्रू कम्प्युटरला देणार आहे आणि तो तशाच प्रकारे वर्क करणार आहे. ठीक आहे, आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की कम्प्युटर आपलं काय इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, म्हणजे तो स्वतः काही करत नाही, तो तुम्ही सांगितल्याशिवाय कुठलंच काम करणार नाही आहे. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी सांगताल तेव्हा तो डेटावर प्रोसेस करेल, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने. ओके. Types of software. Software is mainly classified as system software and operating system. Second is application program, and third is general purpose packages. These three are types of softwares which is present in our system. सॉफ्टवेअरचे टाईप पाहिजेत आपल्याला. फर्स्ट जो काय टाईप आहे तो काय, तीन टाईप आहेत सॉफ्टवेअरचे. फर्स्ट टाईप आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि किंवा त्याला ऑपरेटिंग सिस्टम पण म्हणतो आपण. वन अँड द सेम. ॲप्लिकेशन प्रोग्राम आणि जनरल पर्पज पॅकेजेस. ठीक आहे, पाहू आता आपण एक एक की सिस्टीम प्रोग्राम काय असतात, ऑपरेटिंग सिस्टम कशाला म्हणायचे, ॲप्लिकेशन प्रोग्राम काय करतात आणि जनरल पर्पज पॅकेजेस काय असतात. नेक्स्ट, system software. System software are basically classified into two types, that is BIOS program and second is operating system. Here we are going to study what is BIOS. BIOS monitors. BIOS is a program that store in a ROM and perform basic function required in a microcomputer. We know we have already studied ROM is a read-only memory and we are unable to modify it. When manufacturer create ROM, he already write this BIOS program in that ROM. Function of BIOS: power on self test. This is test when we start computer itself check for all input output devices and proper working of RAM. If it is okay, then it generate okay signal and our computer gets start. If any error found, then our computer will not start. Maintaining the control devices
and control execution of program. These are the functions of BIOS. सिस्टीम सॉफ्टवेअर जे आहेत ते बेसिकली आपण काय करतो, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेत. एक बायस प्रोग्राम म्हणतो आणि दुसऱ्याला म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. तर हे जे काय बायस प्रोग्राम असतात हे कुठे रॉमवर स्टोअर असतात. तर ज्यावेळेस आपण रॉम विषयी माहिती पाहिली होती, रीड ओनली मेमरी, तेव्हा आपण पाहिलं होतं की ही नॉन व्हॉलेटाईल मेमरी आहे, म्हणजे लाईट गेली तरी यातले प्रोग्राम कुठे जात नाहीत, आपण हिला मॉडिफाय करू शकत नाही, म्हणून हिला आपण काय म्हणतो, रीड ओनली मेमरी म्हणतो. आणि हा बायसचा जो काही प्रोग्राम असतो तो काय करतो, एक पॉवर ऑन सेल्फ टेस्ट नावाची टेस्ट आहे. ही टेस्ट काय करते, जेव्हा आपण कम्प्युटर ऑन करतो फर्स्ट प्रत्येक वेळेस, तेव्हा तो काय करतो, जेवढे काही इनपुट आउटपुट डिव्हायसेस त्या कम्प्युटरला कनेक्टेड तेवढे सगळे चेक करतो प्रॉपर वर्क का, त्याच्यानंतर रॅम प्रॉपर वर्क करते का. जर प्रॉपर वर्क करत असेल तर तो काय करतो, पुढे कम्प्युटर चालू करतो, अदरवाईज तुम्हाला एरर मेसेज डिस्प्ले करतो आणि कम्प्युटर स्टार्ट होत नाही. त्याच्यानंतर मॅनेजिंग द कंट्रोल डिव्हायसेस, जे काही कंट्रोल डिव्हायसेस असतात त्यांना मॅनेज करण्याचं काम हा बायसचा प्रोग्राम करतो. आणि प्रोग्रामचं जे काही एक्झिक्युशन असतं ते करण्याचं काम पण या बायस प्रोग्रामकडे असतं. त्याला कंट्रोल करण्याचं काम बायस प्रोग्रामकडे असते. नेक्स्ट इज ऑपरेटिंग सिस्टीम. Computer need a set of program called operating system to keep its working. Actually, operating system is an interface between user and computer hardware. Without operating system, we cannot use computer hardware. This program may not be used for a specific problem execution, but they enable the computer to do all the different jobs in proper order and at the required time. For example, they keep track of priority of different jobs and load the job into the CPU for execution in correct sequence. OS is also includes programs called utilities which are useful to maintain day-to-day activities of the computer system like copy, delete, sort, save, rename, print a file, etc. सिस्टीम सॉफ्टवेअरचा सेकंड जो काय पार्ट आहे तो काय, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम असे प्रोग्राम असतात की जे कम्प्युटरला स्वतःचं काम करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, स्वतः त्याला चालू ठेवण्यासाठी काय करतात, त्याला हेल्प करतात. असे जे काही प्रोग्राम आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. आता ही विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कम्प्युटर यूजच करू शकत नाही. आपल्याला त्याला काय सांगायचं आहे कम्प्युटरला, ते कम्प्युटरला सांगायचं. ते ॲक्च्युली आपण जे काय सांगतो ते ऑपरेटिंग सिस्टीमच्या थ्रू सांगतो. म्हणजे हा काय मीडिएटर आहे, त्याला म्हणतात इंटरफेस. म्हणजे आपण आणि कम्प्युटरचं जे काय हार्डवेअर आहे यांच्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे काय असते, ऑपरेटिंग सिस्टीम असते. ठीक आहे, सांगितले की कुठल्याही स्पेसिफिक प्रॉब्लेमवर सोल्युशन देण्यासाठी ही ऑपरेटिंग सिस्टमचे प्रोग्राम लिहिलेले नसतात, तर ते फक्त काय करतात, कम्प्युटरला प्रॉपर वर्किंग करण्यासाठी मदत करतात आणि डिफरंट जॉब व्यवस्थित ऑर्डरमध्ये आणि पाहिजे तेव्हा त्याला काय करतात, ते एक्झिक्युशनसाठी मदत करतात. एक्झाम्पल दिले डिफरंट जे काय, आता आपले जे काय, जसं आपण काय करतो, प्रायोरिटी ठरलेली असते आपली कामांची. ठीक आहे, उठल्यानंतर आपण आधी काय करतो, आंघोळ वगैरे करतो, चहा वगैरे घेतो, नंतर जेवण वगैरे करतो. ह्या ते ठरलेले गोष्टी असतात. ठीक आहे, यांची एक प्रॉपर सिक्वेन्स असते. आधी आपण जेवण करतो, नंतर चहा घेतो, असं उलटे काम आपण करत नाही. तसंच कम्प्युटरला पण त्याचे जे काम आहे ते एका सिक्वेन्समध्ये पाहिजे असतात. ते जे काही जॉब्स असतात ते काय प्रॉपर प्रायोरिटीनुसार कम्प्युटरला देऊन त्याच्याकडून एक्झिक्यूट करून घेण्याचं काम या ऑपरेटिंग सिस्टमचं असतं. ठीक आहे, आणि या ऑपरेटिंग सिस्टममध्ये युटिलिटी नावाचा आणखी एक प्रोग्राम असतो. डे टू डे जे काही त्याचे कामं असतात. ठीक आहे, आपण कम्प्युटरमध्ये कॉपी ऑपरेशन करतो, सेव्ह, डिलीट वगैरे हे जे काय ऑपरेशन आपण करतोय डेली ॲक्टिव्हिटीज कम्प्युटरच्या, ह्या युटिलिटी थ्रू काय केल्या जातात, कंट्रोल केल्या जातात, हँडल केल्या जातात. ठीक आहे, नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शनॅलिटी. Operating system, the functions of operating system include scheduling and loading of program or subprogram and continue the job processing sequence. Second, control over hardware resources such as input output devices, secondary storage devices, etc. Third, protect hardware software from improper use. Fourth, communication with the user through commands and response. Fifth is file management and software management, and sixth is memory management.
Operating system is the most powerful and important software in a computer. The hardware along with OS, that is operating system, and other software forms complete computer system. Most popular operating systems are DOS, Windows, Linux. In this diagram, different operating system and their symbol is presented. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ची फंक्शनॅलिटी पाहत होतो आपण. फंक्शनॅलिटीमध्ये काय पाहायचं आपल्याला, शेड्युलिंग आणि लोडिंग ऑफ प्रोग्राम. तुम्हाला मग जसं सांगितलं मी की जे काही जॉब्स असतात तुमचे, कोणता जॉब कधी एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि त्याला त्या सिक्वेन्समध्ये काय करायचं, लोड करायचं तुमच्या सिस्टीममध्ये, हे काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही हार्डवेअर आणि सेकंडरी मेमरी असते यांना कंट्रोल करण्याचं काम पण कोण करतं, हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. ठीक आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला इम्प्रॉपर यूजपासून थांबवण्याचं, प्रोटेक्ट करण्याचं काम पण ऑपरेटिंग सिस्टीम करते. युजरसोबत कम्युनिकेट करते थ्रू कमांड्स अँड रिस्पॉन्स. युजरला जर काही एरर आला तर एरर मेसेज देणं, युजरने काही कमांड टाकली तर एक्झिक्यूट करणं, या थ्रू युजरसोबत काय करत असते, ऑपरेटिंग सिस्टीम कम्युनिकेट करत असते. त्याच्यानंतर फाईलचे मॅनेजमेंट करणं आणि सॉफ्टवेअर मॅनेजमेंट करणं, हे काम पण ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. आणि मेमरी मॅनेजमेंट, आपण इथं पाहिलं होतं की सेकंडरी स्टोरेज वगैरेला मॅनेज करण्याचं काम करते, म्हणजे काय, मेमरी मॅनेजमेंटचं काम पण कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे आपल्या सिस्टीमचा. हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम आणि आणखी काही सॉफ्टवेअर ते आपली पूर्ण कम्प्युटर सिस्टीम बनत असते. आणि मोस्ट पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण दिले डॉस, विंडोज आणि लिनक्स किंवा लायनक्स वगैरे, ह्या काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आणखी या डायग्राममध्ये पहा सन, HP, IBM, ॲपल, अँड्रॉइड पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, याच्यात दिलेली नाही आहे. तुम्ही जी मोबाईलमध्ये यूज करता ती पण काय ॲक्च्युली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे काय आहेत, डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. नेक्स्ट, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. These are programs written for a specific job to meet requirements of a particular user. For example, program for pay billing in an organization, statistical data analysis, admission at MAU are all application programs. These are generally written in a different higher level computer languages and then compiled to translate them in an executable form. Application software might be described as end user software. The software we actually use are application software. For example, we use WhatsApp. WhatsApp is nothing but application program, and we use WhatsApp using Android operating system. Okay, you get the point, what is operating system and what is application program. ठीक आहे. ॲप्लिकेशन प्रोग्राम एका स्पेसिफिक पर्पजसाठी, रिक्वायरमेंटसाठी लिहिलेले जे काही प्रोग्राम असतात त्यांना काय म्हणतो आपण, ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणतो. ठीक आहे. आता आपलं व्हॉट्सअप हे काय ॲप्लिकेशन प्रोग्राम, मी सांगितलं मला की व्हॉट्सअप काय ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे. तुमच्या सोशल मीडियावर कम्युनिकेट करण्यासाठी, तुम्हाला फाईल शेअरिंगसाठी वगैरे काय करतो आपण, व्हॉट्सअपचा यूज करतो. मग हे काय एक स्पेसिफिक टास्क आहे, हे स्पेसिफिक टास्क करण्यासाठी फक्त काय लिहिलं आहे, एक प्रोग्राम लिहिला आहे, तो झाला तुमचा एक ॲप्लिकेशन प्रोग्राम. ठीक आहे. तसंच अजून काही एक्झाम्पल दिलेत पहा सॉफ्टवेअरचे. बिलिंग सिस्टीम म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई जे असतात त्यांच्या हजेरीनुसार त्यांचे बिलं काढण्याचं काम जे करतं, ती बिलिंग सिस्टीम म्हणजे काय असते, तुमचे ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे. ठीक आहे. एक स्पेसिफिक टास्क आहे की काय करायचं आहे, एम्प्लॉईचं बिल जनरेट करायचं आहे. किंवा आपण शॉपिंग केली तर शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल किंवा शॉपिंग सेंटरमध्ये काय करतो आपण, सगळे जे काही प्रोडक्ट घेतले त्यांचं एकत्र बिल वगैरे करतो, त्याची जी काही बिलिंग सिस्टीम असते ही काय ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. स्टॅटिस्टिकल डाटा ॲनालिसिस, तसंच ॲडमिशन. ठीक आहे. मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम म्हणजे काय आहे, तुमची ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. आणि हे जे काही प्रोग्राम असतात हे हायर लेवल कम्प्युटर लँग्वेजेसमध्ये म्हणजे C++, जावा, .NET किंवा C# अशा काही लँग्वेजेस आहेत, या लँग्वेजेसमध्ये लिहिलेले असतात. आणि हे लिहून यांना काय केलं जातं, नंतर कंपाईल करून एक्झिक्युटेबल फाईल कन्वर्ट केलं जातं. आणि या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरलाच
काय म्हणतात, एंड युजर सॉफ्टवेअर पण म्हणतात. ठीक आहे. जनरल पर्पज पॅकेजेस किंवा जनरल पर्पज सॉफ्टवेअर्स. General purpose packages of software is a collection of generalized application program and utilities for particular type of jobs so that it can be easily usable by non-programming person, because of which they are called as user-friendly programs. This general purpose software are designed for general purposes. There is no specific requirement for that softwares. Okay, let's see what are the advantages of general packages. The user himself need not written program in higher level language. Second, easy to use and user friendly. Third, small application program may be developed by an user as per requirement using a set of commands available in these packages. Fourth, documentation on how to use and maintain the software is provided by vendor. And general purpose packages, example of general packages are given here: word processing, spreadsheet, database management, presentation, communication, desktop publication, graphics and computer aided design are general purpose softwares. ठीक आहे. जनरल पर्पज सॉफ्टवेअर असतात. आता जनरल नावातच आहे, जनरल म्हणजे कसे जनरल आहेत ते, असे काही स्पेसिफिक नाही आहे की ह्याच कामासाठी काय केले पाहिजे, यूज केले पाहिजे असं काही नाही आहे. तसं आपण ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं की काय पर्टिक्युलर एक काम आहे तेवढंच ते करणार आहे, बाकीचं काही काम करत नाही. ठीक आहे. बिलिंग बनवायचं असेल तर फक्त बिलच काढायचं काम करतात, दुसरे कामं करत नाही. तसे जनरल पॅकेजेस जे असतात हे वेगवेगळ्या कामासाठी काय केले जातात, यूज केले जातात. ठीक आहे. उदाहरणार्थ वर्ड वर्ड माहिती असेल सगळ्यांना, MS वर्ड. आपण MS वर्डमध्ये लेटर टाईप करतो किंवा बुक एखादं मला लिहायचं ते बुक पण मी तिथं टाईप करू शकतो. म्हणजे एकच असं काही हे नाही की एका पर्टिक्युलर जॉबसाठी त्याची निर्मिती केली किंवा तयार केलेली. ठीक आहे. आणि नॉन प्रोग्रामिंग पर्सन म्हणजे असा पर्सन की ज्याला कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग नॉलेज नाही आहे, कुठलीही प्रोग्रामिंग कम्प्युटर लँग्वेज त्याला येत नाही, असा जो काही युजर आहे त्याला काय करता आलं पाहिजे, काही जनरल कामं करता आले पाहिजे, याच्यासाठी हे सॉफ्टवेअर डिझाईन केलेले असतात. ठीक आहे. म्हणून त्यांना युजर फ्रेंडली प्रोग्राम्स म्हणतात. आता ॲडव्हान्टेजेस दिले होते पहा की कुठलाही जो यूज करणार आहे यांना त्याला हायर लेवल लँग्वेजचं नॉलेज असण्याची गरज नाही. ठीक आहे. कुठलाही त्याला प्रोग्राम लिहावा लागत नाही. त्याच्यानंतर इझी टू युजर अँड युजर फ्रेंडली, हा यूज करण्यासाठी कसे असतात, सोपे असतात आणि युजर फ्रेंडली असतात. कोणी थोड्याशा प्रॅक्टिसने हे काय करू शकतं, शिकू शकतं. त्याच्यानंतर एक छोटासा प्रोग्राम ज्या जनरल पॅकेजेसमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, स्वतःचा असा एक छोटासा प्रोग्राम लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंटेशन असतं हाऊ टू यूज अँड मेंटेन सॉफ्टवेअर ते काय करतो, व्हेंडर या जनरल पॅकेजेसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. दॅट्स इट. इथे आपला चॅप्टर नंबर 6 सॉफ्टवेअर कंपोनंट संपतो. ओके. थँक्यू.